महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आजचा व्हिडिओ प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेक महिलांचा एकच प्रश्न आहे, आम्ही पात्र आहोत, ही केवायसी पूर्ण आहे, तरीही आमच्या खात्यात पैसे का आले नाहीत? जर तुमच्याही मनात हाच प्रश्न असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण समजून घेणार आहोत की काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे उशिरा का जमा होत आहे, कोणत्या कारणामुळे हप्ता थांबू शकतो आणि जर तुम्ही पात्र असाल तर पुढे काय करावे. चला तर मग संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती लगेच जाणून घेऊया. बघा, काही महिलांच्या खात्यात पैसे उशिरा का येत आहेत? मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार काही अर्जाची पुन्हा पडताळणी सुरू आहे. अनेक महिलांनी ई केवायसी पूर्ण केली असली तरी काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा लाभ तात्पुरता थांबवलेला आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर काही प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांच्या नावावर प्रत्यक्षात चारचाकी वाहन नसतानाही सिस्टममध्ये चुकीची माहिती दिसत आहे. अशा प्रकरणांची पुन्हा तपासणी करून योग्य माहिती अपडेट केली जात आहे. यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर घाबरण्याचे कारण नाही. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो. आता पात्र महिलांवर अन्याय होणार का? तर महिला व बालविकास विभागाकडून वारंवार सांगितले जात आहे की पात्र महिलांचा लाभ विनाकारण बंद ठेवला जाणार नाही. जर तुमचा अर्ज योग्य असेल, ई केवायसी पूर्ण असेल आणि सर्व कागदपत्रे योग्य असतील तर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. म्हणूनच 1-2 दिवस पैसे आले नाहीत म्हणून घाबरून जाऊ नका. आता पैसे टप्प्याटप्प्याने का जमा होतात? तर बघा, अनेकांना वाटते की सर्वांच्या खात्यात एकाच वेळी पैसे येतात. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. बँकांची प्रक्रिया, लाभार्थ्यांची संख्या आणि तांत्रिक पडताळणी यामुळे निधी टप्प्याटप्प्याने जमा केला जातो. त्यामुळे शेजारच्या महिलेला पैसे आले आणि तुम्हाला अजून आले नाहीत तर याचा अर्थ तुम्ही अपात्र आहात असा होत नाही. आता पैसे न येण्याची मुख्य कारणे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. बघा, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आधार आणि बँक खाते लिंक नसणे. जर तुमचे बँक खाते आधारशी योग्य प्रकारे लिंक नसेल किंवा डीबीटी सेवा सुरू नसेल तर शासनाने पाठवलेली रक्कम खात्यात जमा होण्यास अडचण येऊ शकते. त्यानंतर दुसरी म्हणजे तांत्रिक पडताळणी सुरू असणे. सिस्टममध्ये काही माहितीची पडताळणी सुरू असल्यास पेमेंट काही काळ होल्डवर राहू शकते. तिसरं म्हणजे अर्जाची माहितीमध्ये विसंगती. नाव असेल, जन्मतारीख असेल किंवा आधार क्रमांक किंवा इतर माहितीमध्ये फरक असताना तुमचे पेमेंट इथे उशिरा येऊ शकते. तुम्ही आता काय तपासायला हवी? जर अजून पैसे आले नसतील तर पुढील गोष्टी तुम्ही नक्की तपासायचे. पहिली गोष्ट म्हणजे तुमची ई केवायसी पूर्ण झालेली आहे का? आधार आणि बँक खाते लिंक आहे का? आणि डीबीटी सेवा सुरू आहे का? बँक खाते सक्रिय आहे का? त्यानंतर मोबाईल बँकेचा SMS आलेला आहे का? या सर्व गोष्टी एकदा तुम्ही तपासून बघा. त्यानंतर 2 योजनांसाठी अर्ज केलेल्या महिलांसाठी अपडेट. बघा, काही महिलांनी एकापेक्षा जास्त योजनांसाठी अर्ज केलेला आहे. अशा प्रकरणांमध्ये सिस्टम कडून पडताळणी केली जात आहे. जर एखाद्या लाभार्थीबाबत तक्रारी अडचण असेल तर संबंधित विभागाकडून तपासणी करून योग्य तो निर्णय घेतला जातो. आता पुढे काय करावे? जर तुम्ही पात्र असाल आणि अजूनही पैसे आले नसतील तर घाईघाईने चुकीचे निष्कर्ष काढू नका. तुमच्या बँकेत जाऊन डीबीटी सक्रिय आहे का ते तपासा. आधार लिंकिंगची खात्री करा. ई केवायसी स्थिती तपासा आणि आवश्यक असल्यास संबंधित कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता. आता सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या जात आहेत की योजना बंद झाली आहे किंवा पैसे येणार नाहीत. तर अशा कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नका. नेहमी अधिकृत माहिती आणि शासनाच्या सूचनांवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तर लाडके बहिणो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतले की काही महिलांच्या खात्यात पैसे उशिरा का येत आहे, कोणत्या तांत्रिक कारणामुळे हप्ता थांबू शकतो आणि अशा वेळी काय करायचं. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या इतर बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.